हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण आरी वर्कचा ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे पाहणार आहोत। तर इथे पाहू शकताय मी फुल आरी वर्क केलेली स्लीव्ज घेतलेली आहे आणि इथे स्टिचिंग करण्यासाठी आपण सिंगल फूट वापरलेला आहे। तर पाहू शकताय सिंगल फूट आहे आणि मी सुरुवातीला स्लीव्ज जी आहे ती अशा प्रकारे आपण स्टिच करून घेतो। दोन्ही स्लीव्ज आहेत त्या मी स्टिच करून घेत आहे। तर आरी वर्कचा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करत असताना एकदम सावकाश असे स्टिच करावा लागतो। सिंगल दाब असा घ्यावा लागतो, फूट आपल्याला सिंगल वापरावा लागतो। आणि मध्ये मध्ये जे आहे ते ब्लाऊज हा जो स्टिच करत आहे मी तो खूप माप जे आहे ते छोटा आहे। तर इथे पाहू शकता गळ्याला मी तिरकी एक अगोदर टिप मारून घेतलेली आहे आणि गळा मी कट करून घेतलेला आहे। मेन गळा आहे तो आणि नंतर आपण अस्तरवरती गळा कट करून घेतला आहे। कारण काय होतं, दरवेळेला आपण अस्तरवरती कट करतो आणि नंतर मेन फॅब्रिक कट करतो। तर इथे काय गळा जो आहे तर तो आपल्याला त्यांनी रेडीमेडच दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला गळा अगोदर मेन फॅब्रिकवरती स्टिच कटिंग करावा लागतो। तर इथे पाहू शकता सिंगल फूटने मी सावकाश असं घेत आहे, तरी पण खूप आरी वर्क करताना सुईच्या खाली मणी वगैरे येण्याची शक्यता असते। आणि हे जे आहे ते आरी वर्क केलेलं रेडीमेड आरी वर्क आहे। तर काय होतं, रेडीमेडचं माप जे असतं तर ते आपलं कमी जास्त असू शकतं आणि ब्लाऊजचं त्यांनी आरी वर्क जे दिलेलं असतं तर ते फ्री साईजमध्ये दिलेलं असतं। तर त्यामुळे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते। गळा खूपच मोठा होता, तरी पण नाविलाजास्तव आहे असाच गळा आपल्याला घ्यावा लागलेला आहे। आता याप्रमाणे पाहू शकता मी गळा जो आहे तो स्टिच करून अस्तर लावून घेतलेला आहे आणि सुरुवातीला अस्तरवरती गोल मी टिप मारलेली आहे, नंतर वरून दाब टिप मारलेली आहे, कारण भरपूर असं वर्क होतं, हेवी वर्क होतं। यानंतर मी खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने इथे टक्स मारून घेते। टक्स मारताना सुद्धा भरपूर सारे मणी मध्ये मध्ये येत होते, तरी त्यामुळे ते मणी जे आहेत तर ते मी काढून घेत होते। तर ते जर मणी सुईच्या खाली आले असते तर आपली सुई तुटण्याची शक्यता असते। तर बऱ्यापैकी गळा जो आहे तो स्टिच करून झालेला आहे आणि बाकीचा भाग जो आहे तो स्टिच करत आहे मी। तर अशा प्रकारे आपल्याला सावकाश असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या पाठीच्या खालच्या बाजूला जे आहे तर ती पट्टी मी अटॅच करणार आहे। पाहू शकता पट्टी काढून घेतलेली आहे मी। तर हा ब्लाऊज आहे तो खूपच मोठा होता। आपण काय करतो, रेडीमेड आपण घरगुती जे असं वर्क करून घेतो तर ते वर्क जे आहे तर ते आपल्या मापानुसार वर्क केलं जातं आणि हे रेडीमेड जे आपल्याला दुकानातून साडीसोबत जे वर्क करून येतं तर ते त्याचा माप वगैरे नसतं। तर इथे पाहू शकता पुढच्या गळ्याचं जे माप होतं ते सुद्धा खूपच मोठं होतं आणि लटकनसुद्धा पाहू शकता, लटकनलासुद्धा बिलकुल अशी जागा नव्हती, सगळे एकात एक असे चिटकूनच लटकनसुद्धा होते। तर समोरचा गळासुद्धा खूपच मोठा झालेला आहे, पण तरी पण नाविलाजास्तव तसंच घेतलेलं, कारण आपण याला करू शकलो असतो आहे हेच वर्क पुढे मणी वगैरे लावू शकलो असतो तसेच, परंतु वेळसुद्धा खूपच कमी होता, त्यामुळे खूपच घाईमध्ये हा ब्लाऊजसुद्धा स्टिच करण्यात आलेला आहे। जर आपल्याकडे जर वेळ असता तर हे जे गळ्याच्या साईडला पाहू शकताय तुम्ही थोडंसं राहिलेलं जे आहे भाग पाठीमागच्या गळ्याचा आणि पुढच्या गळ्याचा सुद्धा थोडासा राहिलेला आहे, तर तिथं आपण बॉल चेन अशा कलरची कॉपर कलरची बॉल चेन जी आहे तर ती जरी लावली असती तर आणखीन फिनिशिंग खूप छान आलं असतं। तर इथे पाहू शकता दोन्ही बाजू मी समोरच्या सुद्धा स्टिच करून घेत आहे। तर ब्लाऊज जो आहे तर तो 4 टक्समध्ये स्टिच करत आहे, सॉरी 3 टक्समध्ये मी स्टिच करत आहे ब्लाऊज। मागची एक बाजू कंप्लीट झालेली आहे गळ्याची आणि दुसरी सुद्धा गळ्याची बाजू अशाच प्रकारे मी कंप्लीट करून घेते। गळा जो आहे तो पलटी करून घेतलेला आहे मी, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित दिसते, कारण पायपिंग तर या गळ्याला चालणारच नाही, जमणार नाही। तर तिन्ही चारी बाजूला मी टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आता आपण कट करून घेत आहोत अशा प्रकारे। तर टक्ससाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, अंदाजेच मार्किंग केलेलं आहे, कारण आता सवय झालेली आहे त्यामुळे अंदाजेच मार्किंग करते मी। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मोजून मार्किंग करू शकता। यानंतर जे आहे त्यावरती आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे, तर क्रॉसपट्टीला खालच्या बाजूने टिप मारून घेतलेली आहे आणि ती पलटी करून वरून दाब टिप मारून वरच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला
अटॅच करण्यासाठी। तर पाहू शकता अशा प्रकारे क्रॉसपट्ट्या आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत आपल्या। आणि आता हे क्रॉसपट्ट्या ज्या आहेत त्या आपण जॉईंट करून घेत आहोत समोरच्या भागाला। 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित बसतील, निघणार नाहीत। दोन्ही बाजूला मी टिपा मारून घेते। तर खूपच हेवी असा वर्कवाला ब्लाऊज होता, शिवण्यासाठी खूपच वेळ लागला आणि एवढं मणी काढत ते शिवावं लागलं ब्लाऊजला। स्लीव्ज तर एवढ्या मोठ्या होत्या आणि माप जे आहे ते एकदम कमी होतं। 32 साईजचा ब्लाऊज होता आणि त्याचं वर्क जे होतं तर ते जवळपास 40 साईजचं असं वर्क होतं। त्यामुळे हे वर्क आपल्याला काढून घ्यावं लागलेलं आहे। बऱ्यापैकी मणी वगैरे कुंदणीचे सगळे काढून त्याला छोट्या गाठी मारून घ्यायला लागलेल्या आहेत। कारण काय होतं, हे जे वर्क आहे थोडंसं जरी निघालं तर बऱ्यापैकी निघू शकतं, भरपूर असं निघू शकतं। तर त्यामुळं तेवढंच काढून मी गाठी मारून घेतलेल्या आहेत। स्लीव्जला पुढे तुम्हाला ते दिसेलच, तर गाठी मारून घेतलेल्या आहेत। त्याचे दोरेसुद्धा थोडे दिसतील तुम्हाला। तर समोरचा भाग अशा प्रकारे आपण कंप्लीट केलेला आहे आणि आता हा पाठीमागचा भाग कंप्लीट करून घेत आहोत आपण। तर पाठीमागच्या भागाला पाहू शकता पट्टी अटॅच करत आहे। तर गळ्याला सुद्धा इथं पाहू शकता थोडंसं राहिलेलं आहे समोरचा भाग। तर त्या ठिकाणी आपण आता कमी पडले आणि वेळ जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉपर कलरचे किंवा जो कलर असेल त्या कलरचे मणी जरी तिथे चिटकावून जरी घेतले किंवा बॉल चेन जरी चिटकावून घेतली किंवा घरच्या घरी सुईने, साध्या सुईने जरी आरी वर्क केलं तरी पण छान दिसतं। पण वेळ नव्हता त्यामुळे आहे असं स्टिच करावं लागलं, कारण खूपच अर्जंटमध्ये ब्लाऊज आलेला होता आणि ह्यालाच खूप वेळ लागलेला। तर आता अशा प्रकारे आपण राहिलेल्या चारही बाजूनी टिप मारून एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते कट करून घेत आहोत। तर पाहू शकता खूपच फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे ब्लाऊज आपला। यानंतर आता आपण शोल्डर अटॅच करत आहोत। शोल्डरला 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचं जे शोल्डर आणि मुंडा वगैरे असेल तर ते दोन्ही अशा प्रकारे ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला स्लीव्ज अटॅच करण्यासाठी। तर मैत्रिणींनो, या अगोदरसुद्धा आपण बरेच मापाचे पेपर कटिंग वगैरे किंवा डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवलेली आहे। तर तुम्ही ती पाहिली नसेल तर ते सर्व कटिंग किंवा स्टिचिंग तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही पाहू शकता। तर हे पाहू शकता अशा प्रकारे आता स्लीव्ज घेतलेली आहे मी। स्लीव्जवरती सुद्धा हे पहा अशा प्रकारे शिवताच मध्येच थांबून मणी वगैरे कट करून काढून घ्यावे लागत होते। तर भरपूर सारे मणी काढून घेतलेले आहेत। आता त्यानंतर स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला। हे पहा खूपच हेवी वर्क होतं आणि वरती दिसत असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी दोरे निघाल्यासारखे दिसत आहेत, कारण का हे जे आहे तर ते आपण काढलेले आहेत मणी आणि मणी काढूनच स्लीव्ज अटॅच केलेले आहेत। त्यामुळे वरच्या बाजूला थोडंसं वर्क स्लीव्जला कमी दिसत आहे, कारण खूपच मोठ्या स्लीव्ज होत्या। हे पहा, तर अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज 3 टक्सचा कंप्लीट केलेला आहे। मग यावरून तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण की म्हणजे जर तुमच्याकडे सुद्धा स्टिचिंगसाठी असा ब्लाऊज आलेला असेल तर तेवढंच वर्क काढून आपण स्टिच करू शकतो ब्लाऊज, कारण खूपच वेळ लागतो अशा ब्लाऊजला। यापेक्षा माझं तर मत असतं कस्टमरला की सांगणं की डायरेक्ट तुम्ही तुमच्या मापानुसार वर्क करून घ्यावं। रेडीमेड असं वर्कच घेतलं की एकतर आपले पैसे पण जातात आणि ब्लाऊजसुद्धा मनासारखं बसत नाही। तरी पण या कस्टमरला खूप छान ब्लाऊज बसलेला आहे। स्टिचिंग करण्यासाठीच थोडासा मला वेळ लागला आणि मला थोडा त्रास झाला, परंतु ब्लाऊज खूपच छान कस्टमरला बसलेला आहे। कस्टमरचा फीडबॅकसुद्धा खूप छान आलेला आहे। तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज जो आहे तो कंप्लीट झालेला आहे। यानंतर आता लटकन मी अटॅच करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता हा ब्लाऊज मी कंप्लीट दाखवलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा ब्लाऊज आवडला किंवा नाही कमेंटमध्ये मला सांगायला नक्कीच विसरू नका। आणि या अगोदरचे सुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। तुम्हाला जर सुरुवातीपासून इच्छा असेल स्टिचिंग शिकण्याची, शिवण क्लास करण्याची, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा। आपल्या चॅनलवरती लवकरच पहिल्यापासून कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड होणार आहेत, तर त्यामुळे तुम्हाला चॅनलवरती
अपडेट राहावं लागेल आणि सबस्क्राईब करून ठेवावं लागेल। तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।